हाय नमस्कार, मी अतिशा लाड, राजश्री मराठी शोबजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, लग्न म्हटलं की मला सर्वात जास्त एक्सायटिंग वाटतं ते म्हणजे केळवण. म्हणजे सगळ्यांच्या घरी जायचं, छान छान पदार्थ असतात, नॉनव्हेज व्हेज सगळं असतं आपल्या आवडीचं, छान डेकोरेशन वगैरे असतं. आणि आत्ता इथे पण सेम सिच्युएशन आहे. खरं तर आशू आणि शिवा माझ्यासोबत आहे. मालिकेत लग्न कोणासोबत होतं ही दुसरी गोष्ट आहे. केळवण आपण भाई हाणलंय आहे ना, आमरस. म्हणजे तिचे डोळे बघा. या सेगमेंटचं नाव आपण टेकला की गेला असं ठेवूया, कारण टेकला गेला मी टिकू देणार नाही आहे हा इंटरव्ह्यू संपेपर्यंत तरी. शिवाचं असं झालंय की आयुष्यात तिने इतकं प्रेम केलंय, त्यात तिला तिच्या मनासारखं केळवण करायला मिळतंय. आता त्याच्यात तिने एवढं हाणलंय. आता सुखाची झोप हवी एवढंच. पण मी म्हणाले की लग्न म्हटल्यावर तो सगळी धामधूम असते. 1-2 महिन्यामध्ये ह्याच्या घरी जायचं, त्याच्या घरी जायचं, केळवण आहे. तुझं कसं होतं केळवण वगैरे? माझं छान होतं. माझ्या मित्रांनी केलं होतं, घरच्यांनी केलं होतं. आणि कसं असतं की मला जे पदार्थ आवडतात त्या प्रकारे जशा पद्धतीने मी जाऊन जेवले होते. आणि असं व्हायचं की बापरे, रात्रीच्या जेवणाला बोलवायचं हिला का दुपारच्या जेवण, रात्रीच्याच बोलूया, ती जाऊन झोपेलच. कारण की ज्या आवडीचे पदार्थ माझ्यासाठी केले जायचे. पण छान होतं केळवण. मी ऑलमोस्ट 10 लोकांकडे वगैरे गेले असेल लग्नाच्या अगोदर केळवणाला, पण मजा आली होती. असं असतं. तुझं आता सुरुवात होईल ना? आता हळूहळू होईल. 1 महिन्यात 2 महिन्यात कदाचित सुरुवात होईल, किंवा आधीही होऊ शकते. खरंय खरंय, नाही. सुधरत नाही, मी टेकला की गेला. ही बोलेपर्यंत 2-3 जांभळ्या देऊन. मला फन फॅक्ट माहिती आहे का, शिवाचं ॲक्च्युली पूर्वाचं लग्न याच हॉलमध्ये झालं होतं. हो, वाव. मध्ये लग्न झालं होतं. बॅक. हो, आम्ही आल्या त्याला जस्ट म्हटलं की एंट्री तशीच घेतली नाही, आम्ही CKP हॉलमध्ये लग्न केलंय, त्यामुळे आहे असं. स्मॉल म्हणतो ना आपण, तसं ते रिव्हॉल्व होतं. शाल्वाला काय टिप्स वगैरे सुरू आहेत का की बाबा आता लग्न होणार आणि ते डाएट बिएट फॅड असतं ना, आपण लग्न होणार आहे आता 2 महिने मस्त आपण डाएट जिम बिम करायचं आहे. पण मला असं वाटतं केळवण हे सगळ्यावर पुल्ली मारतं. पण तो डाएट वगैरे नाही, तसंही- गंमत अशी आहे ना, माझं डाएट हेच आहे की व्यवस्थित जेवणे. जे काही आहे पोळी भाजी भात आमटी वरण सगळं व्यवस्थित जेवणे हे माझं डाएट आहे. आणि त्याला जोडून व्यायाम करायचा, जो मी आत्ता करत नाही आहे पण करीन. तुम्ही दोघं बोलताय हे खरंच खूप वेगळं वाटतंय. नाही, पण नाहीच करत, मी नाही करत आहे सध्या व्यायाम. फक्त माझं एक थिएटर ॲक्टिव्हिटी सुरू आहे, माई गोष्ट, त्यातलं त्यात ते काही होतं तेवढंच. बाकी मी अजिबात व्यायाम वगैरे करत नाही आहे. टेकतोस पुढे. चला. आता इथे आपण जमलोय आणि आपले चाहते म्हणजे जे आपल्याला रोज TVवर बघतात ते आज येऊन आपल्यासाठी स्पेशल काय काय परफॉर्म करत होते. किती ओव्हरवेल्मिंग फिलिंग आहे, कारण का प्रत्येकजण काही ना काही सांगत होतं आणि इतकं प्रेम करतायत, म्हणजे बाळ वगैरे म्हणतात की असं की आपल्या फॅमिलीमधलं कोणते. खरं आम्ही आलो तेव्हाच इतकं ओव्हरवेल्म झालं ना आम्हाला की केवढी लोकं आहेत आपली सिरियल बघतात आणि आपल्यावर एवढं मनापासून ते रिलेट करून बघतात ना सगळी. ही आमच्या घरची आहे, हा आमच्या घरचाच आहे, असंच बाळ आहे आमचं पण, किंवा ह्या सगळ्या गोष्टी ज्या होतात. आणि ते त्यांचा मुलगा म्हणून ते काय करू शकतील, तर तसा पोवाडा म्हटला असेल किंवा तशा पद्धतीचं रॅप केलं असेल, ते हे इतकं आवडलं. आणि मला इतकं कौतुक वाटलं, आजींनी रॅप केलं आहे का, त्यामुळे हे फॅड यो वगैरे म्हणत आजींनी केलं ते. तर त्याच्यात एवढी गंमत आहे की आत्ताची जनरेशन जी आहे त्या पद्धतीने आजी पण येऊन आमच्यासोबत आहे. आणि ह्या गोष्टीचं खूप कौतुक वाटलं. आणि इतकं आवडीने लोक बघतात आणि एवढं प्रेम करतात, ते बघून खरंच आनंद झाला. एंट्री केली मागून आणि तुमची त्याच वेळेला एंट्री होत होती, तर मागच्या बायका ओढत होता अरे ओम ओम, तर नंतर म्हणजे नाही आता आशू. म्हणजे ती भूमिकाही लक्षात आहे प्रेक्षकांच्या, किती प्रेम मिळतं आणि आज किती भारी वाटतं. खूप छान वाटतं. जेव्हा मी ठाण्याला येतो, मी ठाण्याला राहिलो होतो, येऊ कशी तशी मी नांदायलाचं शूटिंग करताना. ठाण्यातली लोकं खूप प्रेमळ आहेत आणि त्यांना घरोबा आहे एक ठाण्यामध्ये. ठाण्यामध्ये कोणी भेटलं रस्त्यावरती तुम्हाला हाय हॅलो करतात, कसं आहेस विचारतात. म्हणजे ते इथपर्यंतही विचारतात की जेवण बिवण व्यवस्थित होतं का, डबा पोचव. सो छान वाटतं, खूप आपल्या घरही असल्यासारखं वाटतं. या कार्यक्रमात सुद्धा खूप छान वाटलं, आपल्याच घरचं एक फंक्शन चालू आहे असं वाटलं. आणि खरं तर जे थोडे एफर्ट्स घेऊन सगळ्यांनी एक कार्यक्रम इथे सादर केला, तो खूपच एक मनापासून केलेला कार्यक्रम होता. आणि त्यांना जे काही वाटतं आहे
त्यांच्याबद्दल आमच्याबद्दल ते त्यांनी त्यातनं व्यक्त केलं, हे बघून खूप छान वाटलं. नाही मला तोच मुद्दा वाटलं की ह्याच्यात ना असं ह्याच्यात खोटेपणा कुठे जाणवला नाही, नाही. नाही, नाही. ओव्हरऑल मीडियापासून लांब असं इन पर्सन जेव्हा आपण जेव्हा घरातला मेंबर आहे असा सोहळा करूच शकतात की असा हॉल घेऊन असं आहे सगळं. आणि पंगत आहे, मुळात पंगत मला एवढी आवडते जेवणाची आणि तसं केळवण झालं, त्यामुळे तो इतका घरच्यांसारखा कार्यक्रम झाला ना की घरीच आलोय आपण असा फील आला. हे सगळं आम्ही पहिल्यांदा एक्सपिरियन्स केलं आणि सोशल मीडियावर कमेंट्स येणं वेगळं आणि इथे जेव्हा इन पर्सन बोलतात ते खरंच वेगळं आहे, इमोशन्स कळतात. सो थँक्यू सो मच गाईज. आणि मालिकेत जे काय घडतं आहे आम्ही पाहायला उत्सुक आहोत. काय अपील कराल दणक्यात जेवणावर ताव मारलेला आहे? यानंतर काय अपील करणार, 27 तारखेपासून लग्न सोहळा आणि सगळ्या गोष्टी समारंभाला सुरुवात होते आहे, त्यामुळे माझी आग्रहाची विनंती आहे तुम्ही ते काही मिस करू नका. तुम्ही आमच्या लग्नाला यायचंच आहे. जे काही घडणार आहे ते तुम्ही आनंदाने बघा, स्वीकार करा त्याचा आणि असंच प्रेम करत राहा. हे सांगताना एवढं सांगावं असं वाटतंय की मी आणि शिवानी जेवणावर मारलेला आहे ताव 27 तारखेनंतर झी मराठीने घातलाय घाव, तो बघायला नक्की या. डीप डीप माईक ड्रॉप. चिरेला आहे. यो थँक्यू सो मच गाईज. थँक्यू. थँक्यू.